राज्यातल्या 20 शासकीय ITI संस्थांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. या संदर्भातला सामंजस्य करार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. या कराराअंतर्गत पुढील 4 वर्षात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे ITIमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणं, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळाव्यांचं आयोजन करून रोजगार निर्मिती करणं, दिव्यांग विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि बंगळुरूची श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट, बंगळुरूचीच स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन तसंच पुण्याची दे आसरा फाउंडेशन यांच्या दरम्यान 3 सामंजस्य करार झाले. यासाठी राज्यातल्या विविध विभागातल्या 20 शासकीय ITI केंद्रांची निवड केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक इत्यादी विभागांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी केंद्रांची संख्या आणि प्रशिक्षणार्थींची संख्या वाढवली जाणार आहे. या सामंजस्य करारामुळे पुढील 4 वर्षात टप्प्याटप्प्यानं 9,750 प्रशिक्षणार्थींना इलेक्ट्रिशियन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. मुंबईत येत्या 21 ते 24 एप्रिल दरम्यान पहिला जागतिक मराठी चित्रपट महोत्सव 2025 होणार असून या महोत्सवातल्या